अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की उमापति महादेव की पवनसूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे श्याम। कथेच्या आरंभी मन आणि वाणीच्या पावित्र्यासाठी सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं राधा गोविंदाचं भजन सर्वांनी आमच्या सोबत करायचं आहे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे म्हणा सगळ्यांनी सोबत म्हणायचं गोंधळ घालू नका। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे पुरुष मंडळ सगळ्यांनी म्हणायचं गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 आतीतो गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एको नित्यो विमलामचलो सर्वधी भावातीतो त्रिगुणरहितो सद्गुरुं तं नमामि शान्ताकारो विश्वाधारो गगन सदृशो मेघवर्णो शुभा लक्ष्मी वन्दे विष्णु भवभयहरं सद्गुरुं तं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरो राजीवनेत्रो रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तो श्रीरामचन्द्रो शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यो द्वैपायनो
विरह कातर आज हाव पुत्रे तन्मय तयातरुभिनीदो स्तं सर्वभूतरीदयो मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जसूर जोदायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हरि बोल जय हो श्री राधे। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। चलो जी चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। जय हो ताई वाजवा सर्वांनी श्री राधे। हरि बोल। पवन सूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। जीवाचं परमकल्याण करणारी सदाकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजणीमध्ये बहाल करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा
आणि या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व कृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम भगवान परमात्म्याच्या चरणावरती विनम्र वादन करेल। या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र वादन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र पोहरया नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण कथा महायज्ञ सोहळा सर्व कमिटी मंडळी आहेत, सर्व आयोजक मंडळी आहेत, ग्रामस्थ मंडळी आहेत, आयोजक नियोजक संयोजक प्रत्येकाचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। भगवान परमात्मानं अतिशय अनमोल असा नरदेह आपल्या स्वाधीन केलेला आहे। जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी वर्षातनं एकदा श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन तुम्ही करता की जेणेकरून आमच्याही पदरामध्ये काहीतरी पुण्य पडावं, आम्हालाही भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा भेटावी आणि आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा। किती गाड्या बंगल्या प्रॉपर्टी कमवलं ना आपण, आयुष्याची खरी संपत्ती भगवान परमात्म्याला किती समर्पण करून या पवित्र अशा कार्यक्रमासाठी आपण सहभागी होतो, याला फार किंमत आहे। मग श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, पोहराकर मंडळी, आयोजक नियोजक संयोजक कमिटी मंडळी, लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा आहे। 7 दिवस प्रत्येकाचा नामोल्लेख मी करणारच आहे, कारण भगवान परमात्म्याला आपल्याकडून काहीतरी सेवा करून घ्यायची आहे, काहीतरी चांगलं सत्कार्य करून घ्यायचं आहे आणि देवानं त्याचं कार्य करून घेण्यासाठी आपल्याला निवडलंय। आपण भाग्यवान आहोत। 250, 300, 400 किलोमीटर अंतरावरून, एवढ्या दूरवरून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय, भगवान परमात्म्याची कृपा आहे। गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करता आला आहात। माझ्यापेक्षा ज्ञानानं, माझ्यापेक्षा वयानं, सगळ्याच गोष्टीनं मोठे मोठे असतील, पण भगवान परमात्मा कायम साधू संत एक सांगतात, पहा माणसाला मोठं होण्यासाठी वयाची गरज पडत नाही, माणसाचा अनुभव आणि माणसाचं ज्ञान हे माणसाला मोठं करत असतं। जशी भगवंताची कृपा होईल, जशी गुरुदेवांची कृपा होईल, नक्कीच 7 दिवस जसं शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितला श्रीमद भागवत कथा सांगून राजा परीक्षितीच्या जीवनाचा उद्धार झालाय, तसाच आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। त्यासाठी तन मन धनानं अंतःकरणातून इथे येऊन बसावं लागेल। श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, ना ते एकेमेकीला नाही विचारायचं आमचे पाहुणे इकडे निघाले ना आमचे तिकडं, इथे येऊन गप्पा नाही मारायच्या। या पवित्र अशा कार्यक्रमासाठी येईपर्यंत जे कॉलवरती संपर्क करत होते, महाराष्ट्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे की ज्यांनी माझं नाव तुमच्यापर्यंत आणलंय, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालाय। मला सांगा, जालना जिल्हा कुठे आला, आपला भंडारा कुठे आला, पण एवढ्या दूरवरून कोणीतरी माध्यम असावं लागतं, त्याशिवाय आपल्या गाठीभेटी होत। तुम्ही मला परिचित नाहीत, मी तुम्हाला परिचित नाहीत, पण भगवान परमात्मा, भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भागवत महापुराण आपल्या भेटीसाठी माध्यम झालेले आहेत। या सगळ्यांच्या दर्शनाचा योग घडून ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये ॲक्टोपॅड वादनाच्या मधून खूप मोठं ज्यांचं नाव आहे, नितांत माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करतात आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जेवढे नामवंत कथाकार आहेत, प्रत्येक नामवंत कथाकारांना असं वाटतं की आपण मोठ्या आयोजनात कथा जर केली तर ॲक्टोपॅड वादनासाठी आमचे आदरणीय श्रद्धेय विशाल दादा असावेत। एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी, आणि तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। वारकरी संप्रदायातील निष्ठावंत मंडळी एवढ्या सहजासहजी कोणाच्याही हाती लागत नाहीत, पण कित्येक दिवस कित्येक काळ व्यर्थ घालतात। स्वतः 2-2, 4-4, 8-8 दिवस कॉल करत होते,
ताई आपल्याला कथा करायची, ताई आपल्याला कथा करायची. वास्तविक पाहता मी एवढी मोठी नाही की त्यांनी मला विनंती करावी. पण तुम्हा गावकरी मंडळीचं खूप नितांत दादांच्या वरती प्रेम आहे. दरवर्षी तुम्ही सगळ्यांनी टाकलेला त्यांच्यावरती विश्वास आहे. भगवान गोपाल कृष्णाचा आशीर्वाद आहे. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आज सध्या मला फक्त एकच नाव माहिती आहे, ते आहे आमचे यशवंत दादा. बाकी उद्यापासून सगळ्यांचे नाव मी घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे पण असं वाटणार नाही तुम्हाला, वयामानानं मला जास्त लक्षात राहत नाही. यशवंत दादाचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्व कमिटी मंडळीसाठी, सर्व ग्रामस्थ मंडळीसाठी, आयोजक, नियोजक, संयोजक यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहा, साक्षात भगवंताची कृपा त्यांच्यावरती झाली म्हणून सर्व कमिटी मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. त्यामुळे मी स्वेटर घेऊन नाही आले. तर तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत की गावकरी मंडळीच्या विनंतीला मान देऊन. आता मला सांगा, आपल्या पोहरा गावात एवढेच माणसं आहेत का? बसले इथं आले सगळे तर बसायला जागा नाही राहायची. पण सगळ्याच्याच भाग्यात एक आजची कथा ऐकणं. मध्ये मध्ये तर सगळेच येतील भेट देण्यासाठी. पण प्रारंभापासून भगवान गोपाल कृष्णाचं भागवत भगवंताच्या स्वागतापासून तर सांगतेपर्यंत जे स्वतः श्रद्धायुक्त अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना, संकल्पना पूर्ण होतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कथा ऐकताना काही नियम आहेत. ज्या ठिकाणी आज तुम्ही बसलायत, रोज त्याच ठिकाणी बसून कथा ऐकायची. अजिबात आपली जागा सोडायची. ज्यांना वाटत असेल ताई आम्हाला पुत्र प्राप्ती नाही, भगवान गोपाल कृष्णाला श्रद्धायुक्त अंतःकरणातून विनंती करा. नक्कीच तुम्हाला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला वाटेल ताई आमचा मुलगा नोकरीला लागत नाही, अभ्यास फार करतो, भगवंताची कृपा आशीर्वाद घेण्यासाठी रोज आहे त्या ठिकाणी बसा. पायातील चप्पल रोज तिकडे काढून ठेवत जा. पाय लांबून कथेला बसायचे नाही. भगवंताला आनंद झाला पाहिजे. साक्षात भगवान गोपाल कृष्ण तुमच्याकडे पाहत आहेत. देवाच्या समोर आपण कसंही बसलं तरी चालेल का? साधी बाहेरचे कोणी पाहुणे आलं तरी आपण टापटीप करून बसतो व्यवस्थित. कथेला बसताना रोज आपोआपलं आसन घेऊन यायचं आहे. त्याच आसनावरती, इथं चटाई तर आहेच, पण स्वतःचं आसन घेऊन या की ज्या आसनावरती बसून तुम्ही रोज भगवंताची घरी देवपूजा करता, ते आसन घेऊन यायचं. जागा स्वतःची बदलायची. आणि दुसरा नियम, दिवसभर संध्याकाळची कथा आहे, जर उपवास करून कथा ऐकणं जर झालं तर लवकर इच्छा पूर्ण होतील. त्याच्या पुढचं सांगते, ज्यांना उपवास करून कथा ऐकणं होत नाही त्यांनी एकदा जेवण करून कथा ऐका. एकदा जेवण करूनही ज्यांना कथा ऐकणं होत नाही त्यांनी दोनदा जेवण करा. दोनदा जेवण करूनही ज्यांना कथा ऐकणं होत नाही त्यांनी तीनदा जेवण करा. पण एवढंही खाऊ नका की इथं येऊन झोप येईल. हा अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवून रोज कथा आरती झाल्याच्या नंतर, रोज कथेची सांगता झाल्याच्या नंतर तुम्ही घरी जाऊन जेवण करू शकता. दिवसभर उपवास करा, फराळ करून उपवास करा, फलाहार घेऊन उपवास करा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. आजपर्यंत जर विचार केला, कित्येक नामवंत कथाकारांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा ऐकली, बरोबर? मला वाटतं 2013 पासून कथा ऐकतायत. 2013 पासून जास्तीत जास्त तुमच्या माहितीस्तव सांगते, कमीत कमी तुम्ही 50 कथा ऐकल्या असतील. असं करा नाही तर असं करा. 50 कथा. माझं बोलणं कळते ना तुम्हाला? आणि नाही जर बोलल्या तुम्ही तर तुम्हाला एकमेकीच्या शेजारणीची शपथ. आजपर्यंत कमीत कमी 50 कथा ऐकल्या असतील ना? 50. हा पुरुष मंडळ 50 कथा. माझे बोलणं समजते ना तुम्हाला? तर तुमच्यासारखी भाषा मला येत नाही. आमचा मराठवाडा बोलणं कळते ना माझं? आजपर्यंत कमीत कमी 50 कथा ऐकल्या असतील तुम्ही, बरोबर? मला खरं खरं सांगा, 50 कथा ऐकून सुद्धा आजपर्यंत आपल्यात काही बदल झाला असेल? वा बाबा, आजपासून पक्की दोस्ती आपली. इथेच येऊन बसायचं तुम्ही. नाही, तुमच्या अडचण नाही. पाय तुम्ही खुर्चीवर बसले तरी अडचण नाही बाबा. तुम्ही बसण्याला महत्व आहे. हा माझ्या तरुण बांधवाला विनंती, फक्त गुडघे पाय लांबून नाही बसायला पाहिजे, नाही तर झोपतील ते इथे येऊन. मला सांगायचंय काय, श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकली तुम्ही.
पण भागवत म्हणजे काय याचा अर्थ मला सांगता येईल का? बोला, भागवत म्हणजे काय? भागवत कशाला म्हणतात? येतंय का सांगता? कोण सांगेल उत्तर? जे सांगेल त्याला सोन्याचं नाणं. आता नाही, काल्याचे कीर्तन झाल्यावर. भागवत म्हणजे काय? भागवत कशाला म्हणतात? आजपर्यंत कथा ऐकत आलाय तुम्ही, मी तर सांगणारच आहे तुम्हाला, त्यासाठी आले. भागवत कशाला म्हणतात? हिंदी भाषिककार सांगतात, भ याने भक्ती, ग याने ज्ञान म्हणजेच ज्ञान, व याने वैराग्य आणि त याने तरणे. भक्ति ज्ञान और वैराग्य इसी के सहारे जीवन की नैया तर जाना, इसे ही भागवत कहते हैं. मराठीत सांगू, भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या आधारे जीवन तरून जाणे यालाच भागवत म्हणतात. मग कथा म्हणजे काय? हिंदी भाषाकार सांगतात, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते. व्यथा म्हणजे काय? हे माझं, ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, शेती माझी, प्रॉपर्टी माझी, लेकरं माझे, सगळं माझं माझं. मग हिंदी भाषिककार सांगतात, आपल्या आयुष्याला मिटवून टाकते ती व्यथा आहे. माणसाच्या पाठीमागे आशा सुटन देव भेटना. आशा माणसाला कधी सुटत? ज्या वेळेला पायी चालणारा व्यक्ती आहे त्याला वाटलं सायकल पाहिजे, भगवंताच्या आशीर्वादाने सायकल भेटते त्याला. पण सायकलवाल्याला वाटतं मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकलवाल्याला वाटतं 4 चाकी गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. 4 व्हीलरमध्ये फिरणाऱ्या माणसाला वाटतं मी कधीतरी विमानात बसायला पाहिजे. आशा कधी सुटत? हिंदी भाषिककार सांगतात, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, लेकिन व्यथा को ही जो मिटा देते हैं उसे श्रीमद् भागवत कथा कहते हैं. ज्या व्यथेलाही जे मिटवते तिला भागवत कथा म्हणतात. तीच कथा 7 दिवस आपल्याला श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रवण करायची. कथा श्रवण करत असताना स्वतःला भाग्यवान समजा, कारण सर्वसामान्य माणसाला कधी कथा श्रवण करणं होत. साधू संत सांगतात, भगवंताची कृपा होते, पण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कित्येक जन्माचं पुण्य एकत्रित आल्याच्या नंतर भगवान परमात्माची कृपा होते आणि नंतर आपल्याला कथा ऐकायला भेटते. बरोबर? संत सांगतात, परमार्थ करावा. कधी? जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकतील. म्हणून परमार्थ करायचा, योग्य वेळेत करावा. का करावा? जगतामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी, कथामध्ये येऊन बसण्यासाठी, भगवंताची कृपा पात्र होण्यासाठी, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. कारण पारमार्थिक गोष्टी या पुण्याने भेटत असतात, पैशानं कधी विकत घेता येत नाही. ज्या वेळेला आपलं काहीतरी पुण्य शिल्लक असेल तेव्हाच आपल्याला भगवान परमात्माचं दर्शन होतंय. अशी पवित्र, परम पवित्र, सुंदर अशी श्रीमद् भागवत महापुराण कथा. भाग्यवंतालाच फक्त कथा श्रवण करण्यासाठी भेटते. ही कथा कोणी म्हणेल, ताई आम्ही ग्रंथ घेऊन येऊ, जे कागद आहे, जे पानं आहेत, आम्ही ग्रंथ घरी घेऊन येऊ आणि रोज आम्ही तो ग्रंथ घरी वाचू. आम्हाला एकत्रित येऊन कथेतच बसण्याची काय आवश्यकता आहे? शाहीने लिहिलेले अक्षर नाहीत ते फक्त काहीतरी कागदावरती लिहिलेले अक्षर, काहीतरी पानावरती लिहिलेले अक्षर म्हणून नाहीत. श्रीमद् भागवत महापुराण म्हणजे प्रत्यक्ष साक्षात भगवान गोपाल कृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे. असं जर तुमच्या लक्षात नाही आलं तर आरतीमध्ये सांगतात, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरई शांती नाथही वदते कृष्णपदी जय हो जय श्री
हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरे शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माथा जय हो जय श्री भागवता। श्रीमद भागवत महापुराण म्हणजे साक्षात भगवान गोपाल कृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे की जी कल्पतरूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे। कल्पतरू माहिती आहे तुम्हाला? कल्पतरूचं झाड खूप सुंदर झाड आहे बरं। त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर मनातील कोणती इच्छा संकल्पना मनोकामना असू द्या प्रत्येक इच्छा माणसाच्या पूर्ण होतात। मग ती सात्विक असो चांगली असो अथवा वाईट असो प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। तेच कल्पतरूचं झाड। एखाद्या महिला मंडळाला वाटलं 15 तारखेला संक्रांत येते, संक्रांतीच्या वेळेला 5 ग्रॅमची नथनी पाहिजे, त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसायचं। मनात आलं तरी नथनी भेटणार। एखाद्या बाईला वाटलं शेजारणीचं वाटोळं व्हावं, त्या झाडाखाली बसलं की होतं। एखाद्याला वाटलं महिला मंडळ घरीची पत्नी प्रत्येक गोष्ट मागते, घरातल्या वस्तू मागते, मनात आलं की ते तुमच्या इच्छा पूर्ण होणार। तुम्हाला एक प्रसंग सांगते पहा। एक वाट सरू ज्या वेळेला गावी निघालेला होता, चालता चालता पहिल्या काळामध्ये काय 4 व्हीलर 2 व्हीलर नव्हत्या, बसही नव्हत्या, पैदल चालावं लागायचं, पायी चालत जायचं। मजल दर मजल करत चालत असताना चालता चालता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून घसा तहानेने व्याकुळ झाला। पाण्याच्या शोधामध्ये आजूबाजूला पाहत होता, पाणी कुठे सापडतंय का। पाणी पाहत पाहत त्यानं सुंदर हिरवगार झाड पाहिलं की सुंदर अशी सावली होती, हिरवीगार सावली। त्या झाडाच्या खाली, त्या सावलीच्या खाली तो येऊन बसला। पाणी भेटत नव्हतं, पण ज्या वेळेला त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर सुंदर वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून जायची आणि मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, या ठिकाणी जर एक तांब्याभर पाणी भेटलं असतं ना प्यायला तर खूप बरं वाटलं असतं। असं म्हणत नाही, थंडगार पाण्यानं भरलेला डेराच त्याच्या समोर आला। त्यानं 1 नाही 2 नाही 4 तांबे पाणी पिला। तो तृप्त झाला, पाणी पिऊन आनंद वाटला त्याला। परत मनामध्ये इच्छा निर्माण झाली, म्हणजे या ठिकाणी जर चटणी भाकरी जर खाण्यासाठी काहीतरी असतं ना तर आनंदाने भोजन केलं असतं। असं मनात येत नाही तोपर्यंत पंचपक्वानाच्या भोजनाचं ताट, पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती, बासुंदी होती। तोंडाला पाणी ना बाई। पंचपक्वानाच्या भोजनाचं ताट पाहिलं त्यानं, एक एक पदार्थ नाही खाला, सगळे एकत्रित केले आणि भला मोठा गोळा करून तोंडात टाकायचा। जेवण केलं, त्यानं तृप्त झाला आणि आनंदानं त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली, म्हणे पाणी पिलो, भोजन केलंय, इथं झोपण्यासाठी एखादी चटाई असती तर फार बरं वाटलं असतं। असं म्हणत नाही तोपर्यंत भली मोठी गादी, उशी, लोड, तक्के सगळं हजर झालं। त्या गादीवरती झोपला तो, झोपला, त्यानं डोळे झाकले आणि विचार करू लागला। तो म्हणे मनात इच्छा निर्माण झाली पाणी प्यावं, पाण्याचा माठ हजर झाला। मनात इच्छा निर्माण झाली भोजन करावं, पंचपक्वानाच्या भोजनाचं ताट निर्माण झालंय, इथं उपस्थित झालंय। मनात इच्छा निर्माण झाली झोपावं, गादी, लोड, उशी, तक्के सगळं हजर झालंय, पण इथे एखादं भूत तर नसेल? हा 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 करत भूतही आलं। तेव्हाच मनात इच्छा निर्माण झाली, म्हणे भूत मला खाऊन तर टाकणार नाही, माझ्याकडे काय पाहता? त्या भूताने त्याला खाऊनही टाकलं। मला सांगायचंय काय, कल्पवृक्षाचं झाड आहे, त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात। ते झाड तुमच्या गावात आहे, पोहरा गावात एका जणाच्या बांधालाच आहे, तुमच्याच अध्यक्षापैकी एका बांधाला आहे। ते झाडाचं नाव सांगेल मी तुम्हाला, त्या माणसाचंही नाव सांगेल, कारण मी कालच बघून आले कोणाच्या बांधाला आहे। तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली 5 किलो सोनं, सोनच हजर होणार। ते झाड सांगते तुम्हाला, पण आज नाही, शेवटच्या दिवशी सांगणार। आता सांगितलं तर उठून त्या झाडाखाली बसायला पळताल तुम्ही। मला सांगायचंय कल्पतरूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण कथा आहे। ही भागवत कथा ऐकल्याच्या नंतर सात्विक इच्छा, सात्विक संकल्पना आणि सात्विकच मनोकामना पूर्ण होतात। तीच कथा श्रवण करत असताना या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये
भगवान श्री कृष्णाच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे श्रीमद भागवत महापुराण कथेतील पहिला श्लोक. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. जो भगवान परमात्मा सत चित आणि आनंद रूप आहे, जो भगवान परमात्मा या उत्पत्तीला कारण आहे आणि ज्या भगवान परमात्माने त्रिविध तापाचा नाश करणारा आहे असा असणारा भगवान परमात्मा. थोडंसं विस्तारपूर्वक जर पाहिलं तर सुरुवातीला सांगितलंय सत चित आणि आनंद. भगवान परमात्मा सत आहे. सत म्हणजे सत्य. सत्य म्हणजे काय? सत्य या शब्दाची व्याख्या काय आहे? सत्य म्हणजे तुम्ही म्हणाल खरं. सत्य कशाला म्हणतात? सत्य या शब्दाची व्याख्या आहे की जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. मग तो सत्य स्वरूप भगवान परमात्मा आहे. तू म्हणाल ते कसं? आम्ही नाही का सत्य? आम्ही सत्य आहोत, तुम्ही आहात. पण ज्या वेळेला एखादं बाल आईच्या गर्भामधून जन्म घेतं, 2 वर्षाचा मुलगा जेवढा सुंदर गुटगुटीत गुबगुबीत त्याचे गाला दिसतात, सुंदर गोंडस बाळ दिसतं, त्या बाळाला उचलून पटकन पापा घ्यावं असं वाटतं की नाही? वाटतं ना छोट्या बाळाला? तशा 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाचं घ्या वाटतं का? मला सांगायचंय काय, 2 वर्षाचं बाळ जेवढं सुंदर दिसतं ते काही कालांतराने 30-35 वर्षाचं झाल्याच्या नंतर लहानपणी जसं दिसतं तसंच मोठेपणी दिसतं का? तेच बाळ 80 वर्षाचं 70 वर्षाचं झाल्याच्या नंतर तसंच दिसतं का? मला सांगा, 200 वर्षापूर्वी तुम्ही होते का? 200 वर्षाच्या नंतर नसणार आहेत आपण. 200 वर्षापूर्वी नव्हतो आपण, 200 वर्षाच्या नंतरही नसणार आहे. पण भगवान परमात्मा आपण पाहतो युगे 28 वेटेवरी उभा. 28 युगापासून पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या विटेवरती विराजमान आहे, कमरेवरती हात ठेवून, मला सांगा त्या पांडुरंगानं कधी कमरेवरचे हात खांद्यावरती घेतलेले पाहिलेत का? नाही का? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगतामध्ये स्थळ काळ वेळ सगळ्या गोष्टी बदलणारे आहेत, पण भगवान परमात्मा तू जेणेकरून कधीच बदलत, भगवंतामध्ये कधी बदल होत नाही. तो सत्य स्वरूप असणारा भगवान परमात्मा, त्याच भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना सत जो भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे, चित जो ज्योती रूपाने आपल्यामध्ये विराजमान आहे, आणि आनंद हे सुद्धा भगवंताचंच एक रूप आहे, भगवान परमात्माचं स्वरूप आहे. आनंद कोणता? आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग. किती आनंदी आनंद आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत
हे भगवान परमात्माचं रूप आहे। सचित आणि आनंद सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारा भगवान परमात्मा हे जग जेणेकरून भगवान परमात्माच्या सत्तेने साकारलेलं आहे। भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। भगवान परमात्माच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे। जेणेकरून ज्या दिवशी आपला जन्म झालाय त्याच दिवशी आपले मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण हे अटळ आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही। मुलगा जन्माला आल्याच्या नंतर तो शाळा शिकेलच असं अजिबात, शिकेल किंवा नाही शिकेल, त्याला नोकरी भेटेलच असं अजिबात, त्याचं लग्न होईल किंवा नाही होईल, त्याला मुलं बाळ होतील किंवा, पण माणसाचा जन्म झाल्याच्या नंतर मरेल किंवा, असं कधी होतं का? जन्म झाला याचा अर्थ तो मरणार सुद्धा आहे। माणसाला मरण हे अटळ आहे। त्रिविध तापाचा भगवान परमात्मा नाश करणार आहे। मग 3 ताप पाहिले जातात, आदि भौतिक ताप, आदि दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप। आदि भौतिक ताप म्हणजे परिसरातून निर्माण होणारा ताप, आदि दैविक ताप म्हणजे नैसर्गिक बसणारा फटका आणि आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरामधून निर्माण होणारा ताप। त्रिविध तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। अशा भगवान परमात्माला आमचं वंदन असो। भागवताच्या पहिल्या श्लोकाचं वर्णन पाहिल्याच्या नंतर या भागवत ग्रंथाचे गुरु शुकदेव महाराज यांचं सुद्धा सुंदर असं वर्णन केलं जातं। मग दुसरा श्लोक येतोय की ज्या गुरूंचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे। यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुभिनीदो तं सर्वभूतहृदयो मुनिमानतोऽस्मि। भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवत ग्रंथाचे गुरु शुकदेव महाराज यांचं वर्णन केलं जातं। अधिकारी महात्मे आहेत कारण जेणेकरून जे स्वतः आईच्या गर्भामध्ये 12 वर्षे राहिले, ज्या वेळेला बाहेर आले ना जसे आले तसेच पळू लागलेत। स्वतःचे पिता त्यांना विनंती करतात पुत्रा थांब, पुत्रा थांब, अशी ब्रह्मीभूत असलेली अधिकारी महात्मे या भागवत ग्रंथाचे गुरु आहेत। एका वेळेला एक ब्रह्मसभेमध्ये चर्चा चालू होती, या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे। सर्व देव देवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ऋषी मुनी आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ काय। कुणी कुणी सांगावं या जगात सर्वश्रेष्ठ पैसा आहे, कोणी सांगावं प्रॉपर्टी धन, कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय, प्रत्येकाचं उत्तर काहीतरी आगळं वेगळं आहे। पण विचार करत असताना ब्रह्मदेवांच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडला, या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते प्रेम। प्रेम कोणतं जे तुम्ही आम्ही करतो ते नाही। प्रेमाची व्याख्या सध्याच्या काळात बदलून टाकली लोकांनी, पण प्रेम कोणतं जे प्रेम साक्षात भगवान गोपाल कृष्णावरती गोपिकांनी केलं ते प्रेम। भगवान परमात्मा विषयी भगवान परमात्माच्या वरती साधू संतांनी नितांत केलं ते प्रेम। सगळ्यात भगवान परमात्माचं प्रेम म्हणजे हे दुसरं रूप आहे। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, जगात सर्वश्रेष्ठ प्रेम आहे। प्रेम म्हटलं तर म्हणे मग जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारा असं कोण आहे। कोणी म्हणावं ब्राह्मण आणि ब्राह्मणी नितांत प्रेम करतात एकमेकांच्या वरती, म्हणे नाही ही जोडी नाही। मग भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता म्हणे नाही त्यांचंही प्रेम नितांत एकमेकांच्या वरती नाही, म्हणे मग कोण
त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जगामध्ये निस्वार्थ विनामूल्य करणारं प्रेम अशी एक जोडी आहे, त्यांचं नाव आहे भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता. भोलेनाथ आणि पार्वती माता नाव घेतलं तर शेंडीवाल्या बाबांची शेंडी ताईट झाली. शेंडीवाले बाबा माहिती आहे? शेंडीवाले बाबा ज्यांच्या मुखात अखंड भजन आहे नारायणाचं, जे कधीच एका ठिकाणी थांबत, कधीच एका ठिकाणी थांबून कोणाला उपदेश करू शकत, ज्यांना दक्ष महाराजांचा शाप आहे, त्यांचं नाव बोला, नारद मुनी. कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. नारद मुनींनी विचार केला आणि सांगितलं, मग यांच्या प्रेमाची परीक्षा जर घेतली तर चालेल का? म्हणे नाही. म्हणे असं कसं होणार, दोघांच्या मध्ये मी भांडण लावतो म्हणे. आणि खरोखर ते खरं आहे. ज्या पती पत्नीमध्ये कधी कधी अविश्वास निर्माण होतो, विश्वासघात होतो, अविश्वास निर्माण होतो, दुसऱ्यांनी सांगण्यावरून, दुसऱ्यांच्या बोलण्यावरून पती पत्नीमध्ये भांडण लागत असेल तर समजून घ्यावं, यांचं प्रेम सात्विक नाही, यांचं प्रेम निस्वार्थ नाही. भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी साक्षात नारद मुनी निघालेत. पण अखंड मुखात भगवंताचं भजन, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण 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 नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. अखंड नारद मुनींच्या मुखात भगवंताचं भजन आहे, अखंड नारायणाचं भजन. नारद मुनी भजन करत करत कैलास पर्वतावरती निघालेले आहेत, ज्या ठिकाणी पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ राहत आहेत. आता मला सांगा, नारद मुनी कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत, पण तरी सुद्धा कधी एखाद्या वेळेला नारद मुनीचा ॲक्सिडेंट झालेला तुमच्या कानापर्यंत आलाय का? की नारद मुनीचा पाय मोडला, हात मोडला का? खूप फिरतात, एका ठिकाणी थांबत नाही का? अखंड भगवंताचं भजन मुखात आहे. तुम्हाला वाटत असेल कथामधून आपल्याला बोध घ्यायचा आहे, फक्त आजपर्यंत ऐकत आलाय म्हणून या कानात ऐकून या कानात सोडून द्यायचे नाही. कधी कधी एखाद्या पत्नीचे पती जर काही कामास्तव तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेले ना आणि येण्यासाठी थोडासा उशीर झाला तर माता माऊल्यांच्या डोक्यात एक विचारचक्र चालू होतं, काही झालं तर नसेल, काही लागलं तर नसेल.
चोरांनी अडवलं तर नसेल, प्रत्येक विचारचक्र चालू होतं. नको नको त्या गोष्टी मनात यायला लागतात. मी सांगू तुम्हाला, निश्चिंत राहण्याची आवश्यकता असेल, वाटत असेल आमच्या स्वामीला अपघातामध्ये कधीच मृत्यू होऊ नये यासाठी एक उपाय आहे. तुमचा विश्वास बसेल असं सुंदर असं प्रमाण माऊली ज्ञानोबराय सांगतात. नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. रोज सकाळी सकाळी मालकाच्या जवळ जायचं. स्वामी अहो एकदा नारायण म्हणा ना, एकदा राम राम म्हणा ना, केसालाही धक्का लागणार नाही, कधी अपघातात कधीच मृत्यू होणार नाही, की जेणेकरून सकाळी सकाळी भगवंताचं भजन करत बाहेर पडलात तर. नारद मुनी नामचिंतन करत 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 कैलास पर्वतावरती आलेत. येऊन पाहिलं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ नव्हते. आवाज दिला पार्वती. पार्वती मातेनं पाहिलं गुरुजी आलेत. एवढा आनंद झाला. फुलांचं आसन तयार केलं, गुरुजींचं स्वागत केलं. गुरुजींची पूजा कशी करावी पार्वती मातेकडून शिकायचं. ज्या वेळेला दर्शन घेतलं आणि एका आसनावरती नारद मुनी बसलेत. नारद मुनींनी विचारलं, पार्वती भगवान भोलेनाथ काही त्रास तर देत नाहीत ना? नाही गुरुजी, नितांत निस्वार्थ माझ्यावरती प्रेम करतात. नाही म्हटलं, कधी काही त्रास? दुसरी तुम्हाला एक सवत आहे, म्हणजे भोलेनाथाला दुसरी एक पत्नी आहे, तिचं नाव पार्वती माता म्हणतात. मला माहिती आहे, मला एक सवत आहे, तिचं नाव गंगा. आम्ही हिमालयाच्या दोन्ही कन्या. मला माहिती आहे, पण कधीच मला त्रास देत नाहीत. एवढंच नाही, विश्वातील कोणतीच गोष्ट कधीच माझ्यापासून लपवून ठेवत नाहीत. म्हणे असं कोणतीच गोष्ट लपवत नाही? नाही म्हणे, कधीच लपवत नाहीत. एवढंच नाही, त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये मला स्थान दिलंय. अर्ध नारी नटेश्वर झालेत. निस्वार्थ माझ्यावरती प्रेम करतात. जगातील कोणतीच गोष्ट लपून ठेवत नाहीत. आमच्या दोघात कधीच भांडण होत नाही. नारद मुनी कुणीकडून दोघांमध्ये भांडण लावायचं होतं. म्हणे सगळ्या गोष्टी सांगतात. हो सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणे की विचारू का? म्हणे विचारा. म्हणे भगवान भोलेनाथांच्या गळ्यात जे आहे, म्हणे हो मुंडक्यांची माळ आहे. म्हणे मग जेवताना बाजूला काढतात का? म्हणे नाही, झोपल्याच्या नंतर. गुरुजी भोलेनाथांच्या स्वामींच्या पूर्ण अंगाला ठसे उमटतात, पण ती मुंडक्यांची माळा काय बाहेर निघत नाही. भिक्षेला जाताना म्हणे अजिबात काढत नाहीत. म्हणे मग ती मुंडक्यांची माळा कोणाची, ती मुंडकी कोणाची सांगितलंय का कधी भोलेनाथाने तुम्हाला? पार्वती मातेच्या चेहऱ्यावर रेषा आल्या, चेहरा सुकून गेला. पार्वती माता म्हणे गुरुजी हे तर कधी सांगितलंच नाही मला. आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला सांगत आलेत, कधीच कोणती गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली नाही, पण ती मुंडकी कुणाची कधीच सांगितलं नाही मला. म्हणे मग ते विचारून घ्या. पार्वती मातेला नारद मुनी म्हणतात, माता आता येऊ का? दुसऱ्या ठिकाणी जायचे, अजून आग लावायला. जसा भडका टाकला निघून गेले. भगवान शिवशंकर आले. अलख निरंजन असा जय जयकार केला. दरवेळेला पार्वती माता रोज औक्षण करण्यासाठी पूजेचं ताट घेऊन यायच्या. हातातले चिमटा झोळी घेण्यासाठी पार्वती माता द्वारावरती. आज काहीच नाही, घरामध्ये एका कोपऱ्यात तोंड फुगवून बसल्या. भोलेनाथाला वाटलं विसरली असेल म्हणून आतमध्ये आले. येऊन पाहिलं तो कोपऱ्यात भलं मोठं तोंड फुगलेलं. हळूच विचारलं, पार्वती काय झालं? बोलू नका माझ्याशी. अगं झालं काय? सांगितलं ना बोलू नका. अगं झालं काय ते तरी सांगेल. आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला सांगत आलायत स्वामी, पण एक गोष्ट का लपवलीस? पार्वती अगं कधी खोटं बोललोच नाही, कधीच काही लपून ठेवलं नाही, मग आज असे प्रश्न काय विचारते? स्वामी प्रत्येक गोष्ट सांगत आलायत. अर्ध नारी नटेश्वर झाल्यात. अर्ध्या शरीरामध्ये माझं स्थान आहे, मला माहिती आहे, पण एक गोष्ट का लपवली? मी जे विचारेल ते खरं खरं सांगाल ना? पार्वती आजपर्यंत खोटं कधी बोललोच नाही. खरं खरा शब्द आलाच कसा? नाही, मी जे विचारेल ते खरं खरं सांगल का? भगवान भोलेनाथ म्हणतात तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो, पण तू अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे काय? मी कैलासामध्ये नसताना माझ्या गैरहजेरीमध्ये आपल्या कैलासात कोणी आलं होतं का? कोणी आलं होतं का म्हटलं की पार्वती मातेला आनंद झाला. म्हणे हो माझे गुरुजी आले होते. भोलेनाथाच्या लक्षात आलं, गुरुजी आले म्हटलं काहीतरी काडी लावून गेले. आता बघू म्हणे. हा विचार म्हणे, आता काय विचारायचं तर? म्हणे स्वामी आजपर्यंत तुम्ही जेवण करताना, भिक्षेला जाताना, झोपताना कधीच ती मुंडक्यांची माळा गळ्यातली काढली नाही. ती मुंडकी कोणाची, ती मुंडक्यांची माळा कोणाची हे कधी मला सांगितलंच नाही. ती मुंडकी कुणाची आहेत? भोलेनाथाने तिचं उत्तर ऐकलं, तिचा प्रश्न ऐकला. भोलेनाथ म्हणे अरे पार्वती जाऊ दे, सांगल कधीतरी.
सांगाल कधीतरी म्हटलं की जसं आगीत रॉकेल टाकाव तसंच, कधीतरी नाही आत्ता सांगावं लागेल. तोपर्यंत भांग नाही. आणि महिला मंडळाला मालकाला कसं जागेवर आणायचं सांगायची गरज. कुठून शिकल्यात काय माहिती नाही, कोण क्लास घेतं नेमका. पण एकदा का तोंड फुगून बसल्यान मालकाला एकदा म्हणावं, लाखणीला गेलेले असू द्या, एकदाच म्हणावं फक्त फोन करून, जरा महत्वाचं बोलायचं लवकर या. ते 1000 प्रश्न 1000 कामं सोडल, पण पहिलं बायकोकडे घरी येतं. अगोदर विचारणार, सांग नेमकं काय झालं. बेचैन जीव होतो कारण आधीच भेट ना. आता तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही बरं. भगवान भोलेनाथ म्हणे कधीतरी सांगू. पार्वती माता म्हणतात कधीतरी नाही आत्ता सांगावं लागेल. भोलेनाथ म्हटले, पार्वती ऐकायचंय तुला, ही मुंडक्यांची माळा कोणाची? ऐक. कधी तू उमा झाली, कधी तू माहेश्वरी झाली, कधी अंबिका झाली, कधी जगदंबा झाली, कधी माई भगवानी झाली. कित्येक रूप तू धारण केलेत, पण प्रत्येक अवतारामध्ये मी अमर आहे. मी जन्म आणि मरण या फेऱ्यात नाही. तू जन्म आणि मरण या फेऱ्यात पडतेस. पण दर वेळेला तू देह सोडून जर निघून गेली ना, तर तो तुझा वियोग मला सहन नाही झाला. आणि तो वियोग सहन नाही झाल्यामुळे प्रत्येक देह सोडल्याच्या नंतर तुझीच ती कवठी घ्यावी आणि या माळीमध्ये गुंफत यावी. पार्वती, ही मुंडक्यांची माळा आहे कोणाची असं विचारलं ना, ही मुंडकी तुझीच आहे. स्वामी, माझी मुंडक्यांची माळा तुझीच म्हटलं की पार्वती मातेच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी माफ करा, मला तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतली मी. तुम्ही अमर आहात, मी जन्म आणि मरण या फेऱ्यात आहे. मग मला अमर होण्यासाठी काय करावं लागेल? पार्वती, अमर कथेचं चिंतन करावं लागेल. स्वामी, ती अमर कथा मलाही सांगा ना. पार्वती, हे ज्ञान एवढं सोपं नाही, एवढं साधं नाही, एवढ्या सहजासहजी पचणार नाही. ते ज्ञान गहन आहे का? ते श्रवण करत असताना एक गुरु आणि एक शिष्य परंपरा आहे. स्वामी, तुम्ही सांगा ना, कित्येक कथा चरित्र आजपर्यंत सांगितले तुम्ही, मग तीच अमर कथा मला सांगा. ज्या वेळेला पार्वती मातेने हट्ट धरला, भगवान भोलेनाथाला विनंती केली, तर कैलास पर्वतावरती कल्पवृक्षाच्या झाडाखाली भगवान भोलेनाथ पार्वती मातेला घेऊन गेलेत. पण गळ्यातला सर्प सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात. नंदीलाही ठेवलं, त्रिशूळ डमरू सगळं बाजूला ठेवलं. एक टाळी वाजवली तर त्या ठिकाणी जेवढे जीव जंतू आहेत सगळे निघून गेलेत. सगळ्याला भगवान परमात्मानं सगळ्याला सांगितलं, एक टाळी वाजवली, सगळे जीव जंतू निघून गेलेत. दुसरी टाळी वाजवली तर भगवान भोलेनाथांच्या त्रिशूळानं सर्व कैलास पर्वताला परिक्रमा केली. ही कुणी जीवित जीव आहे का? कारण चोरून जरी कोणी कथा ऐकली तरी पाप लागत होतं. तिसरी टाळी वाजवली, सुगंधित हवा ज्यावेळेला सुटलेली आहे, भगवान भोलेनाथ पार्वती मातेला कथा सांगू लागलेत. पण सांगितलं, पार्वती, कथा ऐकत असताना एवढं गहन ज्ञान आहे की झोप लागण्याची शक्यता आहे. पार्वती माता म्हणतात, स्वामी काळजी करू नका, मी मध्ये मध्ये हुंकार देत राहील. आपण नाही म्हणत ग, स्वामी बोला पुढे, स्वामी हुंकार देतात पा लहान लेकरं. आजीबाई त्या नातवाला गोष्ट सांगते की नाही? आता नाही राहिल्या जास्त गोष्टी, आता मोबाईल आलेले नातवाकडं. नातवाला ज्या वेळेला आजी गोष्टी सांगायची ना, आजीच्या गोष्टी तशाच राहायच्या पहा. एका वेळेला एका नातवानं विचारलं, आजी अगं हे आभाळ आकाश एवढं उंच काय? आजी म्हणे, बाळा अरे हे आभाळ एवढं खाली होतं. एक वेळेला मी खराट्यानं अंगण झाडत होते आणि झाडता झाडता ते आभाळ माझ्या पाठीला लागलं, डोक्याला लागलं, म्हणून मी त्याला खराटा मारला, एवढं उंच गेलं. नातू म्हणतो, आजी मग ते आभाळ तिथेच का थांबलं? ते आजी सांगते, बाळा अरे शेतामधून तुझ्या आजोबांना बैल घेऊन येत होते आणि बैल जास्त पळायला लागले, उधळायला लागले, म्हणून तुझ्या आजोबा बैलांना हो 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 म्हटले, म्हणून आभाळ तिथं थांबलं. आता ही गोष्ट आहे काय? मला सांगायचंय काय? पार्वती माता हुंकार द्यायच्या, स्वामी बोला पुढे, स्वामी बोला पुढे. ज्या वेळेला कथा आरंभ झाली, श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत असताना अशा भागामध्ये कथा आली की 11व्या स्कंदामध्ये भगवान परमात्मा सोमुखानं उद्धवाला दिव्य ज्ञान देतात. इथपर्यंत कथा आली आणि पार्वती मातेला झोप लागली. आता एखादा महायज्ञ मध्येच बंद पडणं खूप मोठी चूक आहे आपली, खूप मोठं पाप आहे. महायज्ञ कधी मध्ये बंद पडू नये.
मग ज्या वेळेला श्रीमद भागवत महापुराण कथेचा अमर कथेचा महायज्ञ चालू होता की जो कोणी ती कथा श्रवण करेल तो अमर होईल, त्याला कधीच मरण जन्म आणि मरण या फेऱ्यात पडावं लागत नाही, महायज्ञ बंद पडेल म्हणून यासाठी जवळच एक मृत झालेलं मेलेलं पोपटाचं पिल्लू होतं. पोपट कळतो ना, आणि पक्ष्यांमध्ये एकच पक्षी माणसाची बोली भाषा बोलतो, तो आहे पोपट. ज्या वेळेला त्या पोपटामध्ये श्रीमद भागवत महापुराण कथेच्या अमर कथेच्या चिंतनानं चेतना निर्माण झाली आणि पार्वती मातेला झोप लागल्याच्या नंतर त्या पोपटाच्या पिल्लानं हुंकार द्यायला चालू केला. हो स्वामी बोला पुढे, हो स्वामी बोला पुढे. कथा पूर्ण झाली आणि कथा पूर्ण झाल्यावर भगवान उमापती महादेवाने जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की. पार्वती माता दचकूनच उठल्या. हा स्वामी, भगवान परमात्मानं सोमुखानं उद्धवाला दिव्य ज्ञान दिलं. तिथून पुढे काय झालं? पार्वती अगं कथा तर पूर्ण झाली, असं काय मध्येच विचारतेस? स्वामी खरं सांगू, कथा पूर्ण झाली पण 11व्या स्कंदापासून पुढे मी कथाच ऐकली नाही. तू ऐकली नाही, मग कथा ऐकली कोणी ऐकली? जवळ पाहिलं, एक पोपटाचं पिल्लू पंख फडफडत होतं. भगवान परमात्माला राग आला. एक गुरु एक शिष्य परंपरा मोडली म्हणून भगवंतानं रागानं त्रिशूळ फेकून मारला. जीच पोपटाचं पिल्लू तिथून उडालं नैमिषारण्यामध्ये. ज्या वेळेला आपण पाहतो व्यासांच्या पत्नी अरणी माता जांभळी देत होत्या, भगवान परमात्मा पाठीमागे ते छोटंसं पिल्लू पुढे पडत आहे. अरणी मातेनं जांभळी द्यायला आणि पोपटाचं पिल्लू तोंडातनं पोटात जायला एकच झालं. ज्या वेळेला भगवान परमात्मा आले आणि व्यास महाराजांना विचारू लागले. व्यास महाराजांना विचारतात, एक चोर आलाय. म्हणजे कोणता चोर? तुमच्याकडे असं चोरी करण्यासाठी तर काही नाही भोलेनाथ. आता तुम्ही स्मशानभूमीत राहता आणि मौल्यवान वस्तू तर तुम्ही कधी तुमच्याकडे ठेवत नाही, असं काय चोरी झालंय? म्हणे चोरी केली. म्हणे काय? माझ्या अमर कथेचं चिंतन, अमर कथा चोरी केली, अमर कथा चोरी केली. भगवान परमात्माला व्यास महाराज सांगतात, भगवान खरंच तुम्हाला भोळे महादेव म्हणतात, हे चुकीचं नाही. म्हणे का? अमर कथेचं श्रवण केल्याच्या नंतर तुम्ही सांगतात जो कोणी कथा ऐकल, अमर कथा ऐकल तो अमर होईल. तुम्ही त्याला दंड देण्याची भाषा करतात. अहो ज्याने कथा ऐकली तो केव्हाचाच अमर झाला, आता काय तुम्ही त्याला मारणार आहे? आईच्या गर्भामध्ये राहू लागले. भगवान भोलेनाथाला व्यास महाराज सांगतात, आता कमीत कमी कित्येक वर्ष बाहेर नाही येऊ शकत ते गर्भ. किती भाग्यवान असेल की साक्षात भगवान परमात्मा त्याची वाट पाहत बसले. भोलेनाथ म्हणतात, व्यास महाराज 1 वर्षभर तरी मी इथेच तप करत बसतो, इथेच समाधिस्त, पण बाहेर आल्याच्या नंतर त्याला दंड देणार. आतमध्ये शुकदेव महाराज म्हणतात, तुम्ही 1 वर्ष बसा, तब्बल 12 वर्ष आपण आईच्या गर्भातून बाहेरच नाही येणार. कित्येक वर्ष निघून गेले, 1 वर्ष पूर्ण झालं आणि भगवान भोलेनाथ ज्या वेळेला वाट पाहतायत बाहेर येण्याची, बाहेर येत नाहीत. अरणी मातेला त्रास होऊ लागला. व्यास महाराजांनी विनंती केली, भगवान तुम्ही त्याला माफ करा. माफ करा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून भगवान ओमानात निघून गेले. कित्येक वर्ष निघून गेल्याच्या नंतर अरणी माता विनंती करतात, स्वामी अहो माझ्या गर्भात आहे तरी कोण आहे लक्षात येत नाही. आईच्या गर्भामध्ये कोणी 12 वर्ष राहत असतं का? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले. तुम्ही काहीतरी करा. ज्या वेळेला पाणी घेतलं, मंत्रित करून शिंपडलं पाणी, तर पाहतात आणि त्या बाळाला विनंती करतात, बाळा अरे आईच्या गर्भामध्ये एवढ्या दिवस राहायचं नसतं. त्यावेळेला ते छोट्याशा बाळानं सांगावं, बाबा ही मोह माया मला त्रास देते, या मायामध्ये मला स्वतः गुरफटून नाही राहायचं, म्हणून भीती वाटते बाहेर येण्याची. भीती वाटते म्हटल्यावर ज्या वेळेला व्यास महाराज त्या छोट्याशा पुत्राला विनंती करतात, भगवान परमात्माची ग्वाही घेतो, बाहेर येताना कृष्ण 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 या महामंत्राचा जप कर. हरी हरी तुम्ही भणारे सकळ, हो हरी हरी तुम्ही भणारे सकळ. हरी हरी तुम्ही भणारे सकळ.
होणारे सकळ तेने माया जाळ तूट दिला 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 हरी हरी तुम्ही होणारे सकळ हो हरी हरी तुम्ही होणारे सकळ तिने माया जाळ तूट दिला तिने माया जाळ तूट दिला हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील बाहेर आल्याच्या नंतर कृष्ण 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 या महामंत्राचा जप करा तुम्हाला ही माया त्रास देणार नाही भगवान परमात्माची ग्वाही घेतली आणि शुकदेव महाराज तब्बल 12 वर्षाच्या नंतर आईच्या गर्भातून बाहेर येतात पण जसे बाहेर आले तसेच पळू लागले अरण्याच्या दिशेने पळू लागले आमच्या संत नामदेव महाराजांनी सुंदर असं वर्णन केलंय ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे ते कापती कापती बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे जसे शुकदेव महाराज आईच्या गर्भातून बाहेर आले तसेच अरण्यामध्ये धाव घेऊ लागले या मोह मायामध्ये मला पडायचं नाही त्यांच्या पाठीमागे व्यास महाराज पडत आहेत पुत्रा थांब पुत्रा थांब पुत्रा थांब पण शुकदेव महाराज काय थांबायला तयार नाहीत उलट जे झाडे वेली फुले होती ना त्यांना आनंद झाला आणि ते झाडे वेली म्हणायचे बाबा आमच्याशी बोला बाबा आमच्याशी बोला बाबा आमच्याशी बोला असे अधिकारी असणारे महात्मा या भागवत ग्रंथाचे गुरु आहेत शुकदेव महाराज शुकदेव महाराज यांचं वर्णन करत असताना यानंतर सुंदर अशी परम पवित्र श्रीमद भागवत महापुराण कथा 88,000 ऋषींना फक्त एकच काम होतं कथा ऐकायची कथा ऐकत असताना एकानं सांगायची आणि बाकीच्यांनी कित्येक कथा चरित्र त्यांनी श्रवण केलेली होती 88,000 ऋषी कथा श्रवण करते आहेत पण कथा श्रवण करत असताना एका वेळेला ब्रह्मदेवाकडे आलेत ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला सांगतात ब्रह्मदेवा आम्ही अनेक शास्त्राचं चिंतन केले अनेक कथा श्रवण केलेले आहेत पण असं शास्त्र सांगा की ती कथा ऐकून आमच्या जीवनाचा उद्धार होईलच पण कलियुगामध्ये ज्या लोकांना कथा श्रवण करण्यासाठी परमार्थ करण्यासाठी वेळच भेटत नाही त्यांनी एकदा जरी कथा ऐकली तरी त्यांच्याही जीवनाचा उद्धार होईल अशी कथा सांगा ब्रह्मदेवानी सांगितलं मी तुम्हाला मनोमय चक्र देतो ते चक्राच्या पाठीमागे जा हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी तुम्हाला अधिकारी महात्मे येतील कथा सांगण्यासाठी ते चक्र थांबतंय नैमिषारण्यामध्ये नैमिषारण्यामध्ये ते चक्र थांबल्याच्या नंतर नैमिषे सुतमासी मभिवाद्य महामती कथामृत रसा स्वाद कुशल शौनको भ्रवी 88,000 ऋषी ते चक्राच्या पाठीमागे आलेत नैमिषारण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला एकच प्रश्न होता कथा कोण सांगणार आणि कोणती कथा सांगणार तर त्या ठिकाणी व्यासांचे पुत्र शुकदेव महाराज यांचं आगमन होते व्यासांचे शिष्य सूत महाराजांचं आगमन झाल्याच्या नंतर सगळे 88,000 ऋषी जे जयकार करतायत बोली सूत महाराज की सूत महाराज हे वयानं लहान आहेत 88,000 वयानं ज्येष्ठ आहेत पण विनंती करतात महाराज आमच्या मनातील प्रश्न घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात अज्ञान ध्वंत विद्वांस कोटी सूर्य समप्रभा सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम आमच्या मनातील कोटी प्रश्नाची उत्तर देण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात तुम्ही आम्हाला असं शास्त्र सांगा
की जेणेकरून आमच्या तर जीवनाचा उद्धार होईलच, पण ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही त्यांच्याही जीवनाचा उद्धार होईल. आणि कलियुगामध्ये तसंच आहे. आता सगळेच लोक इथं येत, एवढ्या मंडपमध्ये बरेच जण होते, निघून गेले बरेच जण. आडू शकत नाही आपण कोणाला. इथं येण्यासाठी सुद्धा पुण्य शिल्लक असावं लागतं. आपल्या जीवनाचा उद्धार होईल, कारण तेवढं पाप असेल तर पाप माणसाला चांगल्या ठिकाणी बसू देत नाही. चांगलं कर्म असेल, काहीतरी आपली पुण्याई असेल, भगवंताचे आशीर्वाद असतील तरच आपण या ठिकाणी बसू शकतो. कलियुगामध्ये परमार्थ करण्यासाठी लोकांना वेळ भेटत नाही. बऱ्याच लोकांना म्हणावं, बाबा अहो चला ना पंढरपूरला. म्हातारं म्हणतं, ताई आलो असतं बरं का, पण तेवढं मुलाचं लग्न राहिलंय. यावर्षी मुलाचं लग्न झालं की पुढच्या वर्षी तुमच्यासोबत येतो पंढरपूरला. पुढच्या वर्षी म्हणावं, बाबा अहो झालं ना आता मुलाचं लग्न, चला ना पंढरपूरला. म्हातारं म्हणतं, ताई आलो असतं बरं का, आपण काय सांगावं, तेवढी 2 एकर जमीन घ्यायची. तेवढी घेतली की पुढच्या वर्षी तुमच्यासोबत पंढरपूरला. दुसऱ्या वर्षी, अहो बाबा घेतली ना आता 2 एकर जमीन, चला ना पंढरपूरला. म्हातारं म्हणतं, ताई काय सांगा तुम्हाला, हा नातू मायेशिवाय राहत नाही. हे नातवाचे बिस्किट चोरून चोरून खातं ते नाही सांगत, पण नातू आमच्याशिवाय राहत नाही. या मायेमध्ये स्वतःला घोरपटवून ठेवतात. मी सांगत असते, जगामध्ये किती विनंती केली आपण, हे माझं ते माझं, गाड्या जमीन लेकरं बाळ. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळी सोय रे नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. न बहीण कुणाची, न भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सगळे. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. हो, मायेमध्ये गुरफटून राहतो आपण, जेणेकरून भगवंताची प्राप्ती करून घेण्याचीच विसरून जातोय. खरा जीवनाचा उद्धार कशातही लक्षातच येत नाही आपल्याला. पण एकदा का वेळ निघून गेली ना, मग माणूस सावध होतो. तरुण वयात परमार्थ केला असता तर बरं झालं असतं. म्हणून तर संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, आणि तीर्थयात्रे जाई चुकू नको. 88,000 ऋषींचं अंतकरण सूत महाराजांच्या लक्षात येत आहे. सूत महाराजांना विनंती करतायत, कलियुगामध्ये किती लोकांना समजावून सांगा, लोक ऐकणार नाहीत. जेणेकरून ज्या ठिकाणी जीवनाचा उद्धार आहे लोकांना तिथे सांगावं लागेल. माणसाचं आयुष्य आहे 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. माणसाचं आयुष्यच असं आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मरा आधी. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही,
कोण कधी झाले सांगता येत नाही. जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही. 88,000 ऋषींचा अंत करणं सूत महाराजांच्या लक्षात येतंय आणि सूत महाराज सांगतात, मी तुम्हाला सांगतो, कलियुगामध्ये ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही त्यांनी एकदा जरी कथा ऐकली तरी त्यांच्याही जीवनाचा उद्धार होईल. त्या कथेचं नाव श्रीमद भागवत महापुराण कथा. तीच कथा अंतःकरणातून आपल्याला श्रवण करायची. मग कथा श्रवण करत असताना भगवान गोपाल कृष्णाची भक्ती, भगवंताचं नामचिंतन अनेक भक्तांनी केलंय. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम या गोष्टींचा उच्चार या कथेमध्ये केलेला आहे. देव भक्त आणि नामाचं महत्व. भक्त कोण? अंतःकरणामधून कित्येक भक्त पुढे पुढे कथा येतील, पण जी कथा आवर्जून आपल्याला आज पाहायची. प्रत्येकाला माहिती, जोपर्यंत वयानं लहान आहे ना, रोज भगवान गोपाल कृष्णाची भक्ती करावी. भगवंताची भक्ती करत असताना आई वडील स्वतः लोकांना सांगायचे की आमची मुलगी रोज कथा श्रवणाला जाते, रोज कथा ऐकते. एक दिवस भगवान परमात्माच्या रूपाचं वर्णन ऐकलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. सुंदर भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं होतं. भगवंताच्या त्या रूपाचं वर्णन ऐकलं आणि त्या कथाकार महाराजांना म्हणे, भगवान महाराज, ज्या भगवंताचं वर्णन तुम्ही केलंय तो भगवंत आहे कुठे? महाराजांच्या जवळ एक गोपाल कृष्णाची मूर्ती होती. महाराज म्हणे, बाळा ही आहे, गोपाल कृष्ण ही आहेत. त्या मुलीनं विनंती केली, महात्मा महाराज, तेच गोपाल कृष्ण तुम्ही मला द्याल का? महाराजांनी एका क्षणात छोट्याशा मुलीने काहीतरी मागितले म्हणून ती मूर्त देऊन टाकली. रोज घरी आणून त्या मूर्तीची पूजा करायची. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी भोजन करत नव्हती. रोज भगवंताला भोग लागल्याशिवाय स्वतः जेवण करत नव्हती. भगवंताला झोपी घातल्याशिवाय कधी झोपत नव्हती. आई वडिलांनी लोकांना सांगावं, आमची मीराना भगवंताला भोग लावल्याशिवाय कधी जेवण करत नाही. आमची मीराना भगवंताला झोपी घातल्याशिवाय कधी झोपत नाही. अंतःकरणातून कित्येक भगवंतावरती प्रेम करावं. काही कालांतरानं उपवर झाली आहे, लग्नाचं वय झालंय तिचं. संत मीराबाई, लग्नाचं वय झाल्यावर बापांनी सांगावं, मीरा अगं तुझं लग्न करायचंय. बाबा माझं लग्न तर झालंय. म्हणजे कोणासोबत? त्या गोपाल कृष्णाच्या सोबत. नाही लग्न करू शकत. मीरा नाचू नको, नाचून भजन करू नको. पाटील आहोत आपण. पाटील घराण्यामध्ये एखाद्या मुलीनं अखंड भगवंताचं भजन करणे चांगली गोष्ट नाही. संत मीराबाई म्हणतात, बाबा माझी मज झाली अनावर वाचा. भगवंताचं भजन कधी मुखातून येतं सांगता येत नाही. लक्षात राहत नाही जीभ कधी भगवंताचं भजन करते. मीरा अगं भजन कर, पण नाचू तरी नको. बाबा हे पाऊल कधी नाचायला लागतात ना, देहभान विसरून जाते. त्या गोपाल कृष्णाच्या सोबत नातं जोडलंय मी. लग्न झालंय त्या भगवंताच्या सोबत माझं. कित्येक काळाच्या नंतर संत मीराबाईंना एक विनंती करावी. मीरा, आईला सांगावं, भजन बंद करायला सांगा मुलीला. भजन बंद होत नसेल तर सांगा कायमचं तोंड बंद करून टाका. विषाचा प्याला पाठवला. विष का प्याला राजाजीने भेजा. विषाचा प्याला पाठवलाय संत मीराबाईंना. तीच कथा आपल्याला पाहायची. विषाचा प्याला पाठवल्याच्या नंतर आई जड अंतःकरणानं तो विषाचा प्याला घेऊन जड पावलानं चालत चालत येते. मीरा अगं भजन बंद कर ग बाई. काळ तुझ्यावरती खाण्यासाठी टपलाय. भजन करू नको. बाबांनी सांगितलं, एकतर विष घ्यायला सांगा, नाही तर कायमचं तोंड बंद करून भजन बंद करायला सांगा. आई अगं विषाला नाही घाबरत मी. हसत हसत संत मीराबाई म्हणतात, आई भगवंताचं भजन नाही बंद करू शकत. एका वेळेला कायमचं तोंड बंद झालं तरी चालेल. तोच विषाचा प्याला घेतला आणि जसं दूध प्यावं घट 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 संत मीराबाईने विष प्यालंय. डोक्यामध्ये चक्कर येऊ लागली. खाली जमिनीवरती धरणी मातेवरती डोंगर कोसळल्यासारख्या पडलेल्या आहेत. पूर्ण देह काळा निळा पडू लागलाय. आईनं पाहिलं, स्वतःच्या मुलीला स्वतःच्या विष देणं म्हणजे धिक्कार असो त्या आईच्या वास्तव्याचा. आई म्हणून घेण्याचा अधिकार नाही मला.
की ज्या आईनं स्वतःच्या मुलीला स्वतःच्या हाताने विष पाजला, पूर्ण देह काळा निळा पडू लागला। भगवान परमात्माच्या नामचिंतनाची ताकद एवढी होती, अखंड मुखात भगवंताचं वजन होतं। संत मीराबाईंच्या कानामध्ये आईला माहिती होतं, कृष्ण 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 या नामाचं उच्चारण केलं संत मीराबाईंचा देह व्यवस्थित व्हायचा आणि साक्षात भगवान गोपाल कृष्णाची मूर्त काळी पडू लागली। परिणाम झाला विषाचा भगवान गोपाल कृष्णावरती। संत मीराबाईंनी विना घ्यावी, पायामध्ये घुंगर बांधावी, हातामध्ये चिपळे घेऊन अखंड भगवंताला समर्पण करून भजन करावं, भगवान गोपाल कृष्णाची भक्ती करावी। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे 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 गोपाल नंदलाल, 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 गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, हे 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 गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल। गोपाल कृष्ण भगवान की। हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे।